सकाळी धुडकोल माझी जनता आणि आनंद पाटेच्या झोपडीतली भाजी भाकरी खाईल एवढं मी खात्रीने सांगतो. पैशाव सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल. आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता, पण भाजरावनं आमच्या हातात आमचं मनगाठा एवढं ध्यानात. पेटवून उठलो तर सरळ काहीच कुणाला जाऊ दबकवत आहे, मला दबकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतोय आणि कुत्रिकालची माकडं आले ती मला धपकवते. एक जण येतोय लय अवघड आहे, दीपक आबानं बोलून लय अवघड आहे, माझं लय अवघड झालं, तुम्ही बापू तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा. लागा काय म्हणलं कुणाच्या अवलाद चला म्हणा निघालो मी म्हणलं. दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू, मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा द्यायला होतो. बाळू केदार मला द्यायला लागला. लगा काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला. लगा काय कळतं का नाही? मी राजा या तालुक्याला राजा, पडलो तरी राजाचा हरलो तरी राजा. या तालुक्याला 2च राजे.